मागील काही दिवसांपासून वातावरणानं लहरीपणा दाखवल्यानं रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण झालाय। नाशिकमधील नांदगावमध्ये गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय, तर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे। दुष्काळाने एक तर शेतकऱ्याचं कंबरड मोडलं आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर अवकाळी पाऊस होतं नव्हतं ते अवकाळी पावसाने हिरावून नेलं। थोडंफार पाणी झालेलं होतं, त्याच्यावरती आम्ही गहू हरभरे टाकले होते, हे कांदे लावले होते। गव्हावरती तांबेरा रोग आल्यामुळे त्याची पूर्ण वाढ खुंटलेली हे बघू शकता। आता हा या गव्हाची हाईट जवळपास 2 ते 2.5 फूट पाहिजे होती, फक्त हा 1 फुटावरती थांबलेला आहे। आता याची वाढ होणार नाही। त्यानंतर हरभरे गारपिटीमुळे हरभरा गारा पडल्यामुळे त्याच्या फांदे तुटले होते, जवळपास पूर्ण हरभऱ्यात 100% नुकसान झालेलं आहे। आज तो म्हणजे जवळपास पूर्ण पिकं वाया गेलेली। सारखं ढगाळ वातावरण असल्यामुळं रोग किडी याचा इतका प्रादुर्भाव वाढला की मागडी औषधं वापरूनही त्याचा परिणाम येईना। नुसता खर्च करायचं काम चालू आहे, उत्पन्न तर काहीच नाही होतं। थोडंफार कांद्याचं याचं त्याचं पीक त्याच्यावर निर्यात बंदी लादल्यामुळे ते आमच्या हातून 2 पैसे येणार होते ते हिरावले गेले। सारख्या या वातावरणामुळे शेतकरी आता हतबल झालाय। आता सरकारकडे मायबाप सरकारकडे आमचं एवढंच मागणं आहे की काही आता हे जे नुकसानी झाले आहेत याचे व्यवस्थित पंचनामे करावे। काही नाही, फुल ना फुलाची पाकळी काही ज्या स्वरूपात त्याचा आज वर्ष काढायचं आहे साऱ्या शेतकऱ्याला, तर हे वर्ष काढण्यासाठी काहीतरी स्वरूपात चांगल्या भरीव स्वरूपात त्यांनी मदत करावी हीच आमची सरकारकडे अपेक्षा आहे। याला औषधं वगैरे मारावं लागतंय ना, खर्चिक काम आहे खूप असं, आणि आणखी पाणी नाही, काही नाही, विहीर नाही एवढं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।